थांबवा, थांबवा हे सगळं. सखू सखू बोलली कशी कशी? शेंदुराने जे काम केलंय, तुमच्या सुनेच्या घशाची जी दुर्दशा झाली ती बघून मी थक्क आहे. आता कुठल्याच औषध आणि काड्यांनी सुनबाईचा घसा बरा होऊ शकत नाही. सखूची वाचा कशी काय परत आली? मारत्या, सकुताई बोलायला लागल्या. सखूला वाचा आली. आपल्या लाडक्या विठुरायाचं, आपल्यावरचे संकट निवारण करणाऱ्या, आपलं दुखलं खुपलं तर बघणाऱ्या, माईने धावून येणाऱ्या विठुरायाचं घर हे पाडतायत. तुम्ही फक्त बघताय. तुमचं काळीज इतकं कठोर झालंच कसं? अरे कितीतरी पिढ्या हा विठुरा आपल्या पाठीशी उभा राहिलाय. मारुती काका, तुमच्या मुलाचे प्राण कोणी वाचवले? या विठुरायानेच ना? कुसुम काकू, तुमच्या धनाला कर्जातून मुक्त कोणी केलं? आपल्या विठुरायानेच ना? काही वर्षापूर्वी महापूर आला होता, आजूबाजूची सगळी गावं वाहून गेली, पण या रावळाच्या आसपासही पाणी आलं नाही. माणसं, गुरंढोरं वाचली. कोणामुळे? आपल्या विठुरायामुळेच ना? आणि आज त्याचाच राहुल कोणीतरी येऊन पाडताय आणि तुम्ही नुसते बघताय. एकूण आठवत नाही आहात का? हे सखो, तुझी पोपटपंची बंद कर आता. झिंगरोबाचं कार्य आहे, यात जर व्यत्यय आणला ना तर परिणाम चांगले होणार नाहीत सांगून ठेवतो. नाही, मी या सगळ्यांना विचारते, कायम पाठीशी उभा राहणाऱ्या या विठुरायाला विसरलात तुम्ही? तुम्हाला ज्यांनी घर दिले त्याच्याच घरावर आज घाण पडताय. त्याचं नाव उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आणि तुम्ही फक्त मुख गिळून घाबरून तमाशा बघत बसलाय. हे गप्पा बस सखू. शब्द मोडून वाटेल तशी वागू नकोस. दिगूला शब्द दिलायस तू. आधी गुरु झिंगरोबांची क्षमा माग. त्यांच्या शापानं मेलीस ना, सुतक सुद्धा पाळणार नाही तुझ. हे सखो, सांगून ठेवतोय, आता आणखीन झिंगरोबाचा अपमान करू नकोस. हा, झिंगरोबाच्या कामात अडथळा आणू नकोस. यो झिंगरोबा आणि इटोबा मधला सामना आहे. तू मध्ये पडू नकस, नाही तर फुकट मरशील. हे रावळाच पडणार म्हणजे पडणारच. चल हट बाजूला. नाही होणार, नाही होणार. माझ्या गावकऱ्यांना जागे व्हा. हे आपलं राहुल आहे. याच्या रक्षणासाठी आपल्याला एकत्र लढायला हवं. हा विठुराय आपला प्राण आहे. या रावळाला धक्काही लागता कामा नये. ए, जास्त बोलशील तर अख्ख्या गावाला भोगावं लागल. चल बाजूला हो. ऐकणार नाहीस तू? मग हो मारायला तयार. ए, पाडारो गोळा खाली. या सकू सकट हे राहुल जमीन दोस्त होऊ दे. पाडा. चालेल. या राहुलाच्या पायरीवर विठुरायाच्या चरणी जर मरण आलं ना, तर मी वैकुंठी जाईल, पण तसुवरी हलणार नाही. जीवात जीव असेपर्यंत मी या रावळासमोर अशीच उभी राहणार. अरे बघताय काय? पाडा खाली.
हे हे इथे हा थेरडा इथं कस काय पोचला? मामांजी अरे काय बघत बसलाय? पाडा तो गोरा खाली. येऊ दे या थेरड्याच्या आणि या पोरीच्या अंगावर. येऊ दे खाली. नाही 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 विठ्ठल 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 डाव ऐन वक्ताला उलटला. पराजय झाला. त्यावर आता काहीतरी कुरघोडी करावी लागेल. गुरु जिंगरोबा आले. बाबाजींच्या अंगात गुरु जिंगरोबा आले. जय जिगरोबा जय जिंगरोबा जय जिगरोबा जय जिंगरोबा. सखू, आम्ही लय प्रसन्न झालोय तुझ्यावर, तुझ्या भक्तीवर. तुझी प्रामाणिक श्रद्धा बघून आम्ही लय लय खुश झालो. लय आनंद झाला आम्हाला. आणि म्हणून आम्ही तुला माफ करतोय. होय, आम्ही तुझी वाचा परत आणली. जय जिगरोबा जय जिंगरोबा. ही सखू म्हणजे मनोरमेची, आमच्या शिष्याची, शिष्योत्तमेची सून. फार गुणाची शिष्य आहे मनोरमा. आणि म्हणूनच तिच्यावर आलेली संकट आम्ही वेळोवेळी दूर केली. आम्हाला तुमच्या या गावात यायचं होतं. तुमच्या समध्यांचं कल्याण करण्यासाठी इथं यायचं होतं. म्हणून आम्ही इथं आलो. पण आता नाही. आता आम्हाला या गावात राहायचं नाही. जिथं आमची समरसून भक्ती केली जात नाही तिथं आम्ही थांबत नसतो. चाललो आम्ही, चाललो. तुम्हाला समध्यांना भेटून लय आनंद झाला. पण एक गोष्ट सांगतो, कधी ना कधी तरी तुम्ही समधे आम्हाला या गावात घेऊन येणार. वाजत गाजत आमची मिरवणूक काढणार आणि तुमच्या गावात आमची स्थापना करणार. येतो आम्ही. चला आता आम्हाला आमच्या माळावरती घेऊन चला. जय जिंगरोबा.
विठ्ठल 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 पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. आमचे हे दिगूचे बाबा तिथे सकूच्या गावी कसे पोहोचले? बधीर करणारा तुमचा काढा तिन्ही त्रिकाळ काटेकोरपणे देऊन सुद्धा यांची एवढी प्रगती कशी काय झाली बाबाजी? ती डखुर्डी सखू ती सुद्धा प्रत्येक वेळी सुटते. दरवेळी आपण फास आवळतो तर ती आपल्याला डिवचत आपल्यावर हसत सुखरूपपणे बाहेर पडते. कशी काय बाबाजी, कशी काय? कुठलेही उपचार न करता कुठलीही शक्यता नसताना सखूची वाचा परत कशी येते बाबाजी? हे तर चमत्कार तरी आहे, नाहीतर चेटूक तरी आहे. ये पिरपिर बंद कर तुझी. तोंड गप ठेव, एकदम गप. तू काय तुझ्या नवऱ्याची आणि सुनीची आरती वाळायला आली का काय इथं? आणि तू काय ग बोंबा मारते? आम्हाला जा विचारते, आमच्या नावाने ठराना करते. आम्ही काढा दिलता, एकदम चोख होता, जालिम होता. पण तू दिला का? स्वतःच्या हाताने तुझ्या नवऱ्याला काढा दिला? नाही दिला. आम्ही अगोदरच सांगितलं होतं पंतना इथं आणतो मठात. पण तुला जमलं ते? पंत जर इथं असते तर हे समजा घडलंच नसतं. आली मोठी शानी. आणि सकूची म्हणशील तर सुरुवात तूच केली आहे मनोरमे. मी कशी सुरुवात केली बाबाजी? कोण आलत इथं नाचत नाचत? स्वतः तू आलती ना, आणि आम्हाला सांगत होती झिंगरोबाच्या नावाने मी स्वतः सखूला शेंदूर खायला घातला. आठवतंय का? गुरु झिंगरोबांच्या प्रसादाच्या नावाखाली खीर बनवली आणि त्या खिरीतून शेंदूर पाचला त्या कार्टीला. तू काय स्वतःला झिंगरोबाची आई समजते की काय ग? परस्पर शिक्षा दिलीस ती. आणि तेव्हाच आम्ही ओरडलो होतो तुला का तू झिंगरोबापेक्षा मोठी होतीयस. हो बाबाजी, पण बोलायचं नाही म्हणलं तरी पुढे बोलते तू. तुझा आगाऊपणा आम्ही सहन करू ग, पण झिंगरोबाला चालतंय का ते? तू ऐकलं ना? ऐकलं ना झिंगरोबा काय बोलला ते? डोळे वाटरून बघती ग. तुला काय वाटतं झिंगरोबा अंगात आल्याचं आम्ही नाटक करतो? बर तसं असेल ना तर सिद्ध करून धावतो तुला. मग ना असा फटका बसेल ना आयुष्यात न उठशील तू. अहो नाही बाबाजी, असं कसं माझ्या मनात येईल? तुझ्या मनातलं समज दिसतं बर का आम्हाला. नशीब समज सखूची वाचा आली तेव्हा तुझी वाचा गेली नाही ते. आमच्यावर संशय घेतेस तू? त्या बाबाची जी किरपा बघितलीस तू, इंगा नाही बघितला अजून. काय झालं? कसं वाटतंय वाचा गेल्यावर? बोला ना, अहो सांगा ना. अगं रमाईची वाचा गेली दिसतंय तरी कशी बोलायला सांगतेस तिला? माझी वाचा गेली होती तेव्हा पण तुम्ही आला होतात ना मला डिवचायला. मला बोलता येत नव्हतं तरी मुद्दाम बोल 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 असं म्हणतच होता ना. मग आता सासूबाईंची पाळी, भोगू देत त्यांना. तुम्ही सांगताय माझी वाचा गेली की मी सांगू? बोला. आता कशाला विनवण्या करताय?
तुमची लबाडी मी सगळ्यांना सांगणार आहे. मी सांगणार. आज मी जगाला तुमची काळी बाजू दाखवणार आहे. ऐका सगळ्यांनी. जिंगरोबाच्या शापामुळे नाही, सासूबाईंनी मला खिरीतून शेंदूर खाऊ घातला म्हणून माझी वाचा गेली. काय सासूबाई, खरं बोलतेय ना मी. आणि माझ्या विठुरायाने तुम्हाला तीच शिक्षा दिली. तुमची वाचा काढून घेतली. बाबाजी बाबाजी मला क्षमा करा. मी चुकले बाबाजी. तुमची परवानगी न घेता, तुमचा सल्ला न घेता मी सखूला शेंदूर खाऊ घातला. माझं चुकलं. मला क्षमा करा बाबाजी, मला क्षमा करा. बस झालं मनोरमे, सोड आता, सोड. सुटला बाण उलटा फिरून तुला लागायची आज जागी हो म्हणजे झालं. आणि तुझ्या नवऱ्याला आवर घाल. ह्याला इथं घेऊन ये माठामध्ये. तो हाताबाहेर चाललाय, लय भारी पडल आपल्याला. आणि त्या सखूला साधारण आणि लेची पेची समजू नगस. जर का सखून तुझ्या घरच्यांना सांगितलं का तूच तिला शेंदूर खायला घातला होतास आणि म्हणून ती मुकी झाली, तिची वाचा गेली, नाही तर मग काय होईल मनोरमे? अनात्ता पातूर सकू हे घरच्यांना सांगून मोकळी झाली असेल गेला रे गेला माझा एकुलता एक राजबिंडा. हुशार मुलगा घर सोडून भाऊजी बरोबर पंढरपूरला गेला. काकू, अगं कशाला इतका कांगावा करतेस? विनू असं घर सोडून कुठेही जाणार नाहीये. मी तेच म्हणतोय, पण हिला ना हिची समजूतच पटत नाहीये. विनू कसला जातोय पंढरपूरला? बाबा, अरे विनू, मी आलो. बाबा, अहो बाबा, या बसा. बाबा, कुठे होतात तुम्ही? आम्ही इथे यमुनाताई, ते सगळं नंतर. आधी पाणी घेऊन ये, जा लवकर. अरे विनया मूर्खा, कुठे गेला होतास रे तू? अरे अरे आमचा जीव किती टांगणीला लागला होता. सांगून जायची काय पद्धत आहे की नाही? आणि हे काय, तुला दादा कुठे भेटला? अरे आम्ही किती काळजीत होतो. भेटले नाही. दादा काकांसोबत मी सकू वहिनींच्या गावी गेलो होतो. काय? सकूच्या माहेरी? ते कशाला? थांब काका. विनू, तुम्ही सकूच्या माहेरी गेला होतात ना? मग तुझ्या सकू वहिनी कुठे? आणि रमाई सकूला घेऊन गेली होती, मग रमाई कुठे? अरे विनू, बोल ना. रमाई कुठे? सकू कुठे? इकडे चाल, या इकडे. तर मी जे काही सांगते ना ते नीट ऐक. आज जाऊन जास्त हुशारी करायची नाही. वाचा परत आली म्हणून पोपटासारखं बोलायचं नाही, नाहीतर या पोपटाला मिरच्या खायला घाली. आणि मी तुला शेंदूर खायला घातलाय यातला श जरी बाहेर कुठे उच्चारलास ना, तर मी तुझ्या मामांजींना पण शेंदूर खायला घालीन. जे बोलते ना ते करून दाखवायची हिंमत माझ्याकडे आहे. तेव्हा आता शहाणपणा न मिरवता आज चालायचं. चल चला, चल. अरे बोल ना विनू, रमाई कुठे? सकू कुठे? आहो.
म्हणालीस ना आता सखू की भास झाला मला. तुला बोलता यायला लागलंय का? म्हण पुन्हा पुन्हा म्हण. अहो हो आऊ, माझी वाचा परत आली. मला बोलता येते. सखू अगं किती आनंदाची गोष्ट आहे ही. रमाई काका काकू यमुना तर अगं सखूला बोलता यायला लागले. सखू मला खरंच इतकं भारी वाटतंय. मला परत ऐकावं असं वाटतंय. बोल ना. अहो बोल ना पुन्हा. मला पण. अहो मला आनंद झालाय, पण तुमचा आनंद बघून आणखीन आनंद झाला. माझी वाचा परत आली. हो सखू हो. गुरुजिंग्रबांची क्षमा मागितल्यावर ते तुझी वाचा परत देणार होते. खरंच गुरुजिंग्रबांनी त्यांचा शब्द पूर्ण केला. हो रे हो. अरे म्हणजे काय, गुरु झिंगरोबांचीच कृपा झाली. त्याने सखूला क्षमा केली. आणि बघ सखू परत बोलायला लागली. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात देखत हा चमत्कार घडला. खरंच हो ना सखू बाळा. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि तुला माहितीये का दिगू, आपल्या सुनेचं कौतुक बघायला स्वतः सासरे बुवा तिकडे हजर होते. बाबा विठ्ठला. आणि बरं का दिगू, तुम्ही सगळ्यांनी गुरु झिंगरोबांसाठी केलेली खीर खाल्लीत, पण यांनी ती खीर खाल्ली नाही. आता यांनाही ती प्रसादाची खीर खाऊ घालायला म्हणजे यांच्यातही लवकरात लवकर सुधारणा होईल.